आम्ही सारे खवय्ये. आणि आता परत आणखीन एक वेगळा पदार्थ. दारचीच आहेत का केळी? हो, दारचीच केळी ना? बघा मी म्हटलं होतं ना बाग आहे केळीची. बागच आहे हो. मोठी. क्या बात आहे, क्या बात आहे. चला म्हणजे माझ्या डिकीमध्ये जागा आहे. तर आता एक घड तरी केळ्याचा अवश्य घेऊन जावा. येस चला. अशी फ्रेश आम्हाला केळी मिळतील डायरेक्ट बागेतनं काढलेली. तर या बनातनं काढलेली केळी आणि गोड पदार्थ दिसतोय. हो, गोड ना? तर मला साहित्य सांगाल. नाव काय आहे आधी ह्याचं? बनाना टॉफी. बनाना टॉफी. ओके, मग मला त्याचं साहित्य नीट सांगा ना. 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी तूप, 1 वाटी साखरेचा पाक, फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स, चवीपुरतं मीठ, टुटी फुटी, आणखीन केळी. साहित्य तुम्ही घेतलात आणि आता काय करतोय बहिणी? हे म्हणजे तुम्ही मगाशी मला म्हणालात ते बॅटर का आधी पीठ? हा हो, पीठ आधी तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे काय त्याच्यासाठी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. मला प्रमाण पण सांगा. हो, किती मैदा आणि किती कॉर्नफ्लॉवर? आता 1 बाउल आपण मैदा घेतलाय तर कॉर्नफ्लॉवर तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीचं प्रमाण सम ठेवायचं आहे. पण ही तुम्ही कुठे बघितलीत कुठे आणि शिकलात कुठे हे करायला? पुस्तकामध्ये वाचण्यात आली होती माझ्या. अच्छा, पण मग पहिल्यांदा केली त्याच्यातच सक्सेसफुल झाली? नाही, थोडासा गोंधळ झाला, पण नंतर 1-2दा ट्राय केल्यानंतर व्यवस्थित जमायला लागली. आणि आपल्याकडे काय मटेरियल आहेच. हो, केळी आपल्याकडे फ्रीच आहेत. हो, त्याच्यामुळे काय हरकत आहे, किती वेळा ट्राय केलं तरी चालते. काय हवंय? आता मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. थोडं घालू? थोडंसं, हा, चवीपुरतं मीठ आणि व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला इसेन्स ते किती? साधारणतः 1.5 चमचा. 1.5 चमचा झाला. मिक्स करायला लागेल ना? हो, पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्या नेहमी आपण भजी वगैरे बनवतो त्याची जशी पेस्ट असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट करायची. त्याच्यापेक्षा घट्ट? हा, कारण एकदम पाणी घालून चालणार नाही. मग बघत बघत पाणी घालावं लागेल. अंदाज घेत करायला. हा, अंदाज घेत करावं लागेल. ते बुडवणार ना केळं त्याच्यामध्ये? हो, व्यवस्थित हे करून पेस्ट बनवून घ्यायची आहे याची आता. पण हा जो पदार्थ आता तुम्ही बनवता ना वहिनी, तो गार खातात का गरम असतो? म्हणजे कसा असतो हा पदार्थ? गारच खातात. गार खातात. हो, म्हणजे तळायला लागेल ना आता हे तुम्ही? हो, तळायचं आहे की आपण. डीप फ्राय करायचं आहे. पण मग त्याच्यानंतर परत गार पण करायचं ते? हो, बघूया जरा काहीतरी वेगळं. आपण जे मिश्रण बनवलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सम प्रमाणामध्ये घेऊन, तर ते झालं. आणि केळ्याचे काप करून घेतलेत. साजूक तुपात तळायचे ते. करूया वहिनी? हो, बारीक करू जरा. हो, ह्याच्यामध्ये बुडवून तळायला सोडणार ना? हो. घ्या. केळ्याचा काप घेऊन ह्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत, घोळवून घेणार आहोत. पहिल्यांदा असं सगळीकडून याला ते मिश्रण लागायला हवंय आणि नंतर आपण फ्राय करण्यासाठी सोडणार आहोत त्याच्यामध्ये. केळ्याची भजी घालू मी? हो, अशा पद्धतीने सगळी ती करून घ्यायला लागतील ना आधी? हो. अशा पद्धतीने आपण आता ती तळून घेऊया सगळी भजी. म्हणजे मग नंतर पुढे परत वहिनी काय करतायत ते कळेल आपल्याला. सगळी तयारी आलेली आहे. केळी जी आपण तळली तर ती आली. साखरेचा हा तुम्ही घट्ट पाक घेतला, म्हणजे 3 तारी पाक घेतलेला आहे. 3 तारी पाक. आणि म्हणजे तो गार झाला की अगदी त्याचं असं क्रिस्टल तयार होईल ना, घट्ट होईल ते. तर पण त्याच्यात नंतर तुम्ही या थंड पाण्यामध्ये बुडवणार ते का असं?
कारण ते हे व्हायला पाहिजे ना, वरून आवरण घट्ट यायला पाहिजे. अजून आपण कडक व्हायला. टॉफी म्हटले ना, हा. मग बाहेरची टॉफी आपण जी आणतो ती कशी असते, वरून आवरण त्याचं घट्ट असते पण आतमध्ये क्रीमी असते ना ते. हा, हा, हा. तशा पद्धतीने ही टॉफी होणार आहे आपली. हो ओके बरं ठीक आहे. तर पण पाक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात अशी आहे की पाक तुम्हाला घट्टच करायला पाहिजे, नाहीतर तो असं कडक राहणार नाही त्या भजीवरती. तर आता आणि वरणानंतर आपण हे सजवणार. फुटी लावणार आहोत. हो, दाखवा कसं करताय. आधी पहिल्यांदा आपण गोल टाकायचे आहेत पाकामध्ये. ह्याच्यामध्ये पूर्ण हे करून घ्यायचे, मिक्सिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे तो चांगला सगळीकडे त्याचं आवरण लागायला पाहिजे. आणि पाक गरम असतो त्यामुळे आपण हे उचलून एकदम फ्रीज मधल्या थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत. चमचा पण लगेच घट्ट व्हायलाच लागला ना. हे आता छानचं आवरण, ह्याच्यावरती चकाकीचं एक प्रकारचं आवरण साखरेचं आलेलं आहे, आपण ठेवणार आहोत. ओके त्याच पद्धतीने. मस्तच आहे, मुलांना काय आवडेल हे. आणि चावायला पण कडक नाही होत ना. नाही कडक होत, होत एवढा कडक होत नाही. नाही ना. नाही. म्हणजे वयस्क लोकांनाही आवडेल ही मिठाई. हो अगदी. ओके अशा पद्धतीने आपण हे करून घेतोय. आणि आता टुटी फ्रुटी हे चिकट असतानाच लावायला लागेल ना. हो म्हणजे चिकटेल ना त्याला. चिकटेल. हो ठीक आहे, मग ते तुमचं करून झालं की आपण लावूया. ठीक आहे. अल्टरनेट कलरची लावली तर याने जरा छान वाटेल. एक एकच लावायचे. हो एक एकच. मस्त झालेलं आहे, तुम्ही बघताय आकर्षक दिसतंय ते. आणि सर्व करताना पण सुंदर वाटेल. तर नक्की याचं साहित्यकृती लिहून घ्या आणि करा. हे वेगळा पदार्थ आहे साहित्यकृती. बनाना टॉफी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे काप, 1 वाटी तूप, 1 वाटी मैदा, टुटी फ्रुटी, 1 वाटी कॉर्नफ्लोर, मीठ, साखरेचा 3 तारी पाक आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, व्हॅनिला एसेन्स आणि पाणी घालून घट्टसर पेस्ट भिजवून घ्यावी. केळ्याचे काप या पेस्ट मध्ये घोळवून गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. तळलेले केळ्याचे काप साखरेच्या 3 तारी पाकात घोळून थंड पाण्यात न काढावेत. वरून टुटी फ्रुटीचं गार्निशिंग करून बनाना टॉफी सर्व्ह करावी. आम्ही